नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. लेट्स जॉईन सोशोलॉजी या महत्त्वाच्या सेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, समाजशास्त्र इन 10 मिनिट. या 10 मिनिटांमध्ये आपण सिलेबस डिकोड करत आहोत, तो पण डिटेलमध्ये. कारण यामध्ये नेमकं काय लिहायचं असतं, कशा संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, याचं आपण इंट्रोडक्शन या लेक्चरच्या माध्यमातून देत आहोत. या आधारे तुम्हाला जो संपूर्ण सिलेबस आहे, पेपर 1 पेपर 2 हा दोन्ही सिलेबस आपण इथे कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर सोशोलॉजीची स्पेशल बॅच नंबर 3 लॉन्च करण्यात आलेली आहे. ही बॅच आपल्याला इंग्लिश त्याचबरोबर मराठी मीडियममध्ये उपलब्ध आहे, ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपात. त्याचे डेमो लेक्चर सुद्धा युट्यूबला त्याचबरोबर ॲपला उपलब्ध आहेत. आपण जर या सिरीजमध्ये नवीन असाल तर या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या सिरीजच्या माध्यमातून किंवा या सिरीजचा जो हेतू आहे तो म्हणजे काय आहे की आपल्या संकल्पना क्लिअर करणं आणि आपल्याला द स्कोप ऑफ सोशियोलॉजी अँड द स्कोप ऑफ सब्जेक्ट ओके अँड द स्कोप ऑफ सिलेबस किती आहे तो सिलेबसचा या ठिकाणी डिकोडिंग करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर आज आपण कार्ल मार्क्स यांची अत्यंत महत्त्वाची ती थेअरी आहे आणि हायली इंटरेस्टिंग थेअरी आहे, ती म्हणजे परात्मीकरण किंवा एलिनेशन थेअरी किंवा परात्मीकरणाचा सिद्धांत. आता यामध्ये परात्मीकरण किंवा एलिनेशन, तर यामध्ये एलिनेशन थेअरी किंवा परात्मीकरण पाहत असताना आपल्याला दोन व्यक्ती ह्या महत्त्वाच्या आहेत ज्यांचा सर्वाधिक प्रभाव या ठिकाणी ही थेअरी तयार करत असताना कार्ल मार्क्सवर झाला. तो म्हणजे काय आहे, पहिलं तर हेगल आहेत आणि दुसरे आहेत फ्युअरबॅख. ओके, त्यामध्ये हेगल आणि फ्युअरबॅख या दोघांचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी कार्ल मार्क्सवर दिसतो. आणि यामध्ये परात्मीकरण किंवा एलिनेशन म्हणजे काय आहे, तर यामध्ये की एलिनेशन म्हणजे जेव्हा कामगार हा काम करत असतो, एखादी वस्तू तयार करत असतो आणि जी वस्तू तो तयार करतो त्या वस्तूचा त्याला वापर करता येत नाही किंवा या ठिकाणी रिपीटेडली त्याच गोष्टी केल्यामुळं सुद्धा काय होतं, त्या वस्तूच्या बाबतीमध्ये किंवा या ठिकाणी त्या प्रोसेसच्या बाबतीमध्ये तो एलिनेट होतो किंवा या ठिकाणी त्यालाच यामध्ये परमात्मीकरण किंवा त्याच्यापासून तो दूर जातो असं म्हटलं जातं. आता यामध्ये ही थेअरी पाहत असताना आपल्याला हे हेगल आणि फ्युअरबॅख यांचा प्रभाव आपल्याला साहजिकच दिसतो. त्यानंतर यामध्ये की जसं आपण दास्य युग आहे, ओके, त्यामध्ये आदिम युग, त्यानंतर दास्य युग, सरंजामशाही आणि भांडवलशाही युग आहे. ओके, त्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं आहे भांडवलशाही युगामध्ये, कारण भांडवलशाहीच्या काळामध्ये या ठिकाणी की दोन वर्ग निर्माण झाले होते. एक होता या ठिकाणी कामगार वर्ग आणि दुसरा होता भांडवलदार. आणि भांडवलदार जो हा जो वर्ग आहे हा कामगार वर्गाचं मोठ्या प्रमाणात पिळवणूक करायचा आणि यामध्ये नेमके संघर्ष निर्माण व्हायचा. ह्या दोन गटामध्ये त्याला वर्ग संघर्ष असे म्हणतात. मग यामध्ये आहेरे म्हणजे कोण आहे, त्यामध्ये भांडवलदार आहेरे गट आहे हाऊस, आणि यामध्ये नाहेरी गट म्हणजे काय आहे, कामगार आहे. आणि कामगार हा जो आहे हा या ठिकाणी या प्रोसेस मध्ये एलिनेट व्हायचा, परमात्मीकरण त्याचं व्हायचं. म्हणजे या ठिकाणी जी वस्तू तो तयार करायचा ती वस्तू त्याला वापरता येत नसे, त्याचबरोबर मशीन प्रमाणे तो काम करायचा. तर यामध्ये म्हणजे त्या प्रोसेसमध्ये म्हणजे वस्तू तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये त्याचा सहभाग असायचा, परंतु त्याला ती वस्तू वापरता येत नसे. जसं एक्झाम्पल मध्ये समजा हा पेन आहे, पेन तयार करण्याचं काम कामगार करतो, परंतु हा पेन तो वापरच असं नाही. समजा या ठिकाणी की हा खूपच मौल्यवान असा पार्करचा पेन आहे आणि पार्करच्या पेनची प्राइस आहे 2000 रुपये. ठीक आहे, हा पेन तो कामगार तयार करतो परंतु तो वापरत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो परात्मीकरण होतो, एलिनेट होतो. ओके, त्यामध्ये की या ह्याच्यामध्ये कार्ल मार्क्सनं या परात्मीकरण हे कोणत्या बाबतीत होतं आणि कार्ल मार्क्सनं जे परात्मीकरण सांगितलेले आहे ते कशा प्रकारचं परात्मीकरण आहे, आर्थिक, ओके, इकॉनॉमिकल एलिनेशन ज्याला म्हटलेलं आहे, आर्थिक परात्मीकरण. आता परात्मीकरण होतो, व्यक्ती हा त्या प्रोसेस पासून दूर होतो. मग हे दूर होत असताना या ठिकाणी ही व्यक्ती जी उत्पादित वस्तू आहे, ओके, समजा आपण एक्झाम्पल पेन घेतलेला आहे, या पेन पासून सुद्धा तो दूर जातो कारण ती पेन तयार करतो परंतु या ठिकाणी तयार केल्यानंतर ती वस्तू त्याला वापरता येत नाही. तो म्हणजे परात्मीकरण झालं. त्यानंतर उत्पादन प्रक्रिया, प्रोसेस, ओके, ही जी प्रोसेस आहे इट सेल्फ यापासून सुद्धा तो एलिनेट होतो. एकच एक काम त्याला काय करावं लागतं, यामुळे सुद्धा तो काय होतो, या प्रोसेस पासून दूर जातो. त्यानंतर त्याचे जे सहकारी आहेत, कामगार सहकारी, यापासून सुद्धा या ठिकाणी तो एलिनेट होतो. सेम कामगार सहकारी आहेत त्यामुळे त्या प्रोसेस पासून तो एलिनेट होतो. त्यानंतर या ठिकाणी शेवटी तो स्वतः प्रती सेल्फ एलिनेटेड होतो. आता अशा प्रकारची जी थेअरी आहे ही या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी सांगितलेली आहे. मग ही फक्त थेअरी किंवा कार्ल मार्क्स थेअरी सांगून या ठिकाणी थांबलेलं नाही, त्याने या ठिकाणी याचे उपाय सुद्धा सांगितलेले आहे की आपल्याला आर्थिक परात्मीकरण कशा पद्धतीने दूर करता येतं. मग कार्ल मार्क्स म्हणतो की जी खाजगी संपत्ती आहे ती सरकारनं आपल्याकडे घ्यावी आणि या ह्याच्यामध्ये त्याचं योग्य डिस्ट्रीब्युशन करावं, सगळ्यांना या ठिकाणी इक्वल द्यावी, त्या इक्वल त्याचं वाटप करावं, त्याचबरोबर
क्लासलेस सोसायटी असावी. ओके, त्या ठिकाणी वर्गविरहित जो समाज आहे तो निर्माण करण्यात यावा आणि सर्वच बाबतीमध्ये, या ठिकाणी फक्त आर्थिकच नाही सर्वच बाबतीमध्ये परमात्मीकरण हे कमी होणं किंवा या ठिकाणी नष्ट होणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारची थिअरी ह्या कार्ल मार्क्सनं मांडलेली आहे. ठीक आहे, तर हे झालं आपलं 10 मिनिटाचा जो टॉक आहे. या माध्यमातून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की ही थिअरी काय आहे. तर डिटेल बॅच जी आहे सोशियोलॉजी बॅच 3 ही स्टार्ट झालेली आहे ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीमध्ये. इंग्लिश मीडियम त्याचबरोबर मराठी मीडियम दोन्हीही प्रकारामध्ये ही बॅच आपल्याला अवेलेबल आहे आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर. त्याचबरोबर या ठिकाणी युट्यूबला सुद्धा याचे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही सिरीज आवडत असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. कारण हा जो टाइम आहे 4 महिन्याचा टाइम हा खूप क्रुशियल टाइम आहे. या टाइम मध्येच तुम्हाला ऑप्शनल तयार करून घ्यायचा आहे. तरच आपल्याला या ठिकाणी येणारी 28 सप्टेंबरची परीक्षा ही डेफिनेटली एक चांगल्या पोस्टसह या ठिकाणी क्लिअर करता येईल. तर निश्चित आवडला असेल तर मित्रांना शेअर करा. थँक्यू, ऑल द बेस्ट अँड लेट्स जॉईन सोशियोलॉजी.